नमस्कार. आज आपण करत आहे वांग्याची भाजी. अशी कापायची पोळीसारख्या मस्त काचऱ्या करून. आता आपण वांग्याची भाजी करत आहोत. पहिले आपण गॅसवर कढई ठेवायची. आता याच्यात तेल टाकूया. 2 पळी तेल टाकूया. जिरं टाकूया. 1 चम्मच जिरं टाकूया. तेल आपलं चांगलं टाकलं पाहिजे. आता आपण याच्यात 4-5 कढीपत्त्याची पानं, लसूण 4-5 फोडी असं चेचून घ्यायचं. खलबत्त्यात असं तेलात टाकायचं. लसूण असं व्यवस्थित. आता ह्याच्यात आपण टमाटर टाकूया. हलवूया मस्त. त्याचा तिखट टाकूया 2 चम्मच. आमचा घाटी मसाला आहे घरगुती. आता ह्याच्यात आपण हळद टाकू 1 चम्मच. आता ह्याच्यातच आपण मीठ पण टाकूया. हे सर्व व्यवस्थित मसाले लसूण टमाट्याला लागले पाहिजे. असं व्यवस्थित हलवायचं. आता आपण हे वांग्याच्या फोडी केले कापून. आता हे आपण मसाल्यामध्ये गॅस स्लो करायचा, सोडायचं. आता हे आपण आता हलवायचं. असा हलवायचा मसाला व्यवस्थित लावायचा. आता बघू शकताय आपली भाजी मस्त अशी वाफावर शिजली. अशी वाफावर भाजी शिजवायची. आता आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया. शेंगदाण्याचं कूट नाही, खोबऱ्याचा किस. शेंगदाण्याचं कूट पण आपण टाकू शकतो. खोबऱ्याचं किस 2-3 चम्मच टाकूया. आता आपण त्याच्यात असं हलवूया. असं काय नाही की खोबरं शेंगदाणा आपल्या मर्जीनं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतोय आणि खोबऱ्याचा पण कूट असा टाकू शकतो. मिक्सरला लावून बारीक किस करून. खूप छान आहे भाजी सुकी. मुलांना वगैरे मिस्टरांना डब्याला द्यायला अशी. वरून आपण आता कोथिंबीर टाकूया. अशी भाजी वाफावर. आपण 5 मिनिटं भाजी आपण ह्याच्यात खोबऱ्याचा किस टाकलाय ना, म्हणून 5 मिनिटं आपण त्याला होऊ द्यायचं मसाल्यात. आता बघूया आपली भाजी झाली का. बघा आता आपली भाजी मस्त झाली. बघू शकता तुम्ही वाफावर शिजली मस्त. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.